शिवकालीन वारसा जपणारं आणि इतिहासाची आठवण करून देणारं हे नाशिकमधलं बाळासाहेब ठाकरे स्मारक इतिहास संग्रहालय। इथं आलात की आपल्याला शिवकालीन शस्त्रास्त्र पाहायला मिळतील। याचं वैशिष्ट्य इतकं महत्त्वाचं आहे, हे प्रत्येक पॅनलिंग बघताना तुम्हाला एक कर्तृत्वाची एक वेगळी भावना निर्माण होणार आहे, याच्यामधून प्रेरणा उत्पन्न होणार आहे। त्या ज्या शस्त्रांनी अस्त्रांनी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी मदत केली, त्या मदतनीसांचाच हा संपूर्ण संग्रहालय आपण उभं केलंय। स्वराज्याच्या स्थापनेसाठी केल्या गेलेल्या घनघोर युद्धामध्ये वापरले गेलेल्या 135 समशेरी, पट्टे, दांडपट्टे यांच्या सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या ढाली इथं अंगावर शहारे आणल्याशिवाय राहणार नाहीत। याचं महत्त्व इतकं मोठं आहे की या तलवारीनी आपल्या एखाद्या स्वराज्यातल्या मावळ्यांनी कमीत कमी 100 माणसं मारलेली आहेत। त्याच्यामुळे हे सरकारामधून त्याला एक होल बहाल केले गेलेले आहे। 100 माणसं मारणार एक होल पडतं। 300 माणसं 500 माणसं जशी मारत जाईल त्याच्यावर रिबीट जो प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे त्याच्यावरती सोन्याचं चांदीचं रिबीट लावायचा। या संग्रहालयात छत्रपती शिवरायांची अनेक दुर्मिळ चित्रही आपल्याला पाहायला मिळतील। त्याचबरोबर महाराजांची ही पोर्ट्रेट्स आपल्याशी संवाद साधतायत असा अनुभव देणारी असतील। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या संग्रहालयासाठी पुढाकार घेतलाय। मनसेनं नाशिकच्या नवनिर्माणच्या संकल्पनात या संग्रहालयाचा समावेश केलाय आणि त्यासाठी जीव्हीके कंपनीच्या CSR मधून फंडही मिळवलाय। पंपिंग स्टेशनच्या या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभं करावं यासाठी शिवसैनिकांनी आंदोलन करून राज ठाकरेंची अप्रत्यक्षरित्या कोंडी केली होती। त्यामुळे हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होईल की नाही याबद्दलही साशंकता व्यक्त होऊ लागली होती। परंतु राज ठाकरे यांनी या शस्त्र संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जातं। यामुळे हे आंदोलन तर थांबलंच, परंतु दुसरीकडे शिवसैनिकांना चुचकारण्याचंही काम राज ठाकरे यांनी केलं। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेकडूनही विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा सुरू आहे। त्यात आता या संग्रहालयाची सुद्धा भर पडली आहे। त्याचा फायदा मनसेला कितपत होईल हे आगामी निवडणुकीत कळेल। मात्र राजकारण दूर ठेवलं तर नाशिकच्या वैभवात या प्रेरणादायी वास्तूनं भर पाडली आहे हे मात्र नक्की। सागर वैद्य, ABP माझा, नाशिक।